आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री अमित शहा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी भगवान परशुराम जन्मोत्सव आणि अक्षय्य तृतीया या पवित्र सणानिमित्त आज देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान परशुरामांकडून आपल्याला अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची आणि सत्याच्या मार्गावर ठाम राहण्याची प्रेरणा मिळते, तर अक्षय्य तृतीया हा सण आपल्याला सत्कर्म, दान आणि सेवाभावाच्या मार्गावर पुढे जाण्यास प्रेरणा देतो. हा सण प्रत्येकाच्या जीवनात सुख, सौभाग्य आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो अशी कामना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं असून विस्तारित अर्थसंकल्पीय अधिवेशन काल संस्थगित झालं. 28 जानेवारीला या अधिवेशनाची सुरुवात झाली होती. या अधिवेशनात लोकसभेच्या एकूण 41 बैठका झाल्या, त्यात 93% कामकाज झालं असं सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं. अधिवेशनात 12 विधेयकं सभागृहात सादर झाली, यातली 9 विधेयकं मंजूर झाली. राज्यसभेचं कामकाज 157 तास चालल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. आज सकाळी अंदाजे 11:30 वाजता भंडारा येथील आयुध कारखान्याच्या ॲसिड विभागात टाकी बदलण्याच्या कामादरम्यान एक कारखाना कामगार आणि 3 कंत्राटी कामगार किरकोळ जखमी झाले. चौघांनाही कारखान्याच्या रुग्णालयात आणण्यात आलं आणि तात्काळ प्रथमोपचार सुरू करण्यात आले. कारखान्याच्या व्यवस्थापनानं या घटनेच्या कारणाची चौकशी करीत आहे. कारखान्यानं टाकी बदलण्याचं काम इंदूर येथल्या सुओनी फायबर ग्लास प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कंत्राटी पद्धतीनं दिलं होतं. आदिवासी समाजानं आजही आपली नाळ मूळ सांस्कृतिक वारशाशी तुटू दिलेली नाही. भौतिक विकासासमवेत त्यांनी जपलेल्या सांस्कृतिक कला परंपरांना चालना देण्यासाठी पारशिवनी येथे 3 दिवसीय कुंवारा भीमसेन आदिवासी लोककला सांस्कृतिक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं प्रतिपादन वित्त आणि नियोजन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी केलं. पारशिवनी येथे आयोजित 3 दिवसीय कुंवारा भीमसेन आदिवासी लोककला सांस्कृतिक प्रदर्शनीचं उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या महोत्सवात आज सायंकाळी अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी या द्रौपदी महानाट्य हा नृत्य कार्यक्रम सादर करतील. बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी प्रयोगशील शेतकरी सुभाष चांदूरकर यांनी कडक उन्हात सफरचंदाची बाग यशस्वीपणे फुलवून एक नवा आदर्श निर्माण केलाय. त्यांनी प्रामुख्यानं उष्ण तापमानात तग धरून राहणाऱ्या हरिमन 99 या सफरचंदाच्या जातीची निवड केली. ही जात 40 ते 45 अंश सेल्सिअस तापमानातही चांगलं उत्पादन देते. शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेल्या खत उपलब्धता पोर्टलचं नाविन्यपूर्ण वाशिम मॉडेल विकसित करून संपूर्ण महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमध्ये ते यशस्वीपणे राबवल्याबद्दल वाशिम जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अभिजित देवगिरकर यांना राज्य शासनाचा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण सायंकाळी 6:15 ऐकू शकाल. नमस्कार.